महाराष्ट्र दिन म्हटलं की आपल्याला अभिमान वाटतो. मुंबई म्हटलं की मान उंच होते. पण एक काळी असा होता जेव्हा फक्त महाराष्ट्र नाही तर जगातील काही भाग सुद्धा मुंबईतून चालवले जात होते. कसं? तर कालचक्र इतिहासाचा विशेष सेगमेंटमध्ये या आठवड्यात इतिहासात घडलेल्या आठवणी आपण सांगत असतो. चला तर आजच्या आठवड्यात इतिहासातील विशेष बाब जाणून घेऊया. आज ज्या मुंबईला आपण महाराष्ट्राची शान म्हणतो, त्याच मुंबईतून एकेकाळी परदेशी भूमीचं प्रशासन चालायचं. एकेकाळी बॉम्बे प्रेसिडेन्सी सर्वात मोठ्या आणि प्रभावशाली प्रशासकीय भागांपैकी एक होतं. त्याचं मुख्य केंद्र होतं आपली अभिमानाची नगरी मुंबई. आजचा महाराष्ट्र, गुजरात, सिंध, कर्नाटकाचा काही भाग इतकंच नाही तर अरब समुद्रापलीकडेही काही प्रदेश या बॉम्बे प्रेसिडेन्सी समाविष्ट होते. 1839 मध्ये यमन मधील एडन बंदरावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने ताबा मिळवला. त्यानंतर हा भाग बॉम्बे प्रेसिडेन्सीत जोडण्यात आला. म्हणजे आजच्या मुंबईमधून यमन मधील एडनचा कारभार चालवला जात होता. एडन हे त्या काळात समुद्री व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचं बंदर होतं. भारत, अरब देश आणि युरोप यांना जोडणारा तो मोठा मार्ग होता आणि त्या मार्गाचं नियंत्रण होतं बॉम्बेच्या हातात. अजून एक प्रश्नार्थक तथ्य म्हणजे 1845 मध्ये ओमानच्या सुलतानाने कुरिया मुरिया नावाची 5 बेटं ब्रिटिशांना भेट म्हणून दिली. बदल्यात समुद्री सुरक्षेचं आश्वासन घेण्यात आलं. ही बेटही बॉम्बे प्रेसिडेन्सी समाविष्ट करण्यात आली. म्हणजे आज ज्या मुंबईला आपण आर्थिक राजधानी म्हणतो, तिचा प्रभाव त्या काळात समुद्र ओलांडून परदेशापर्यंत पोहोचला होता. बॉम्बे प्रेसिडेन्सी ही फक्त ब्रिटिशांची प्रशासकीय रचना नव्हती, ती मुंबईच्या व्यापारी ताकदीची ओळख होती. मुंबई बंदर त्या काळात आशियातील सर्वात महत्त्वाच्या बंदरांपैकी एक मानलं जायचं. म्हणूनच ब्रिटिशांनी अनेक भागांचा कारभार इथूनच चालवला. 1 मे 1960 रोजी भाषिक आधारावर महाराष्ट्र आणि गुजरात अशी राज्यांची निर्मिती झाली आणि मुंबई महाराष्ट्राची राजधानी बनली. हा दिवस आज आपण महाराष्ट्र दिन म्हणून दरवर्षी 1 मे रोजी साजरा करतो, जो येत्या शुक्रवारी आहे. आजही मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, पण इतिहास सांगतो की एकेकाळी तिचा प्रभाव भारताबाहेरही होता. म्हणूनच महाराष्ट्राचा अभिमान फक्त संस्कृती नाही तर सामर्थ्यातही आहे आणि मुंबईचा अभिमान फक्त इमारतीमध्ये नाही तर इतिहासातही आहे. महाराष्ट्र दिनी एवढंच लक्षात ठेवा, ही फक्त भूमी नाही, हा वारसा आहे. ही फक्त मुंबई नाही, ही जगाला दिशा देणारी नगरी आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि महाराष्ट्र दिनाच्या इतिहासाबद्दल तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि दर आठवड्याला सोमवारी इतिहासाचा किस्सा जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.